छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन प्रतिमेस त्रिवार मुद्रा. मित्रांनो, प्रथमतः तुम्हाला सांगायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये छोटीशी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. ती म्हणजे जी आता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर येणारी मूवी आहे 14 फेब्रुवारीला जी रिलीज होणार आहे, छावा मूवी. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम खेळताना दाखवले. ते खूप साऱ्या शिवभक्तांना आवडलं नाही, मलाही वैयक्तिक हे पटलेलं नाही. मात्र यावर छोटीशी कॉन्ट्रोवर्सी झाली. त्यावर देखील दिग्दर्शकांनी चर्चा करून तो सीन डिलीट करण्याचं डिक्लेअर केलं. त्यानंतर मात्र खूप साऱ्या अजून देखील चर्चा चालू आहेत. मात्र या दरम्यान ज्यावेळेस हा सगळी कॉन्ट्रोवर्सी चालू होती, ट्रेलर पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांचे 14वे वंश उदयनजी राजे भोसले, जे आमच्या साताऱ्याचे आहेत, राजधानी साताऱ्याचे प्रमुख म्हणून त्यांना ओळखलं जातं. बरोबर उदयनराजे यांनी त्याच दरम्यान एक कॉल लावला. तो म्हणजे थेट दिग्दर्शकांना छावा मूवीच्या, आणि त्यांना समजून सांगितलं की कुठेतरी तुम्ही चुकताय, तो सीन जर डिलीट केला तर काही फरक पडत नाही, आणि अगदी सौम्य भाषेत त्यांना समजावून सांगितलं. त्याचबरोबर त्यांना थोडंफार मार्गदर्शन केलं आणि खूप साऱ्या गोष्टींबद्दल चर्चा केली. त्याबद्दलचाच व्हिडिओ आज मी घेऊन आलो, तर तो व्हिडिओ प्रथमतः आपण पाहून घेऊया. हॅलो. हॅलो. हां, लक्ष्मणराव नमस्कार. राजे, जय भवानी, जय महाराष्ट्र. जय शिवराय. बोला. जय शिवराय राजे. काय नाही, आता हे बघितलं मी. हे म्हणजे काय होतं की आता सगळ्यांच्या भावना म्हणजे या घराण्याबद्दल, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराजांबद्दल असतील, या म्हणजे आपण सगळे म्हणजे त्यांना देवाच्या ठिकाणी आपण त्यांना मानतो. मग त्यामुळं कसं होतं की अनेकांचे जे प्रतिक्रिया येतात की हे नको ते नको, हे म्हणजे आपण जो जे डायरेक्शन केलं आहे त्या मूवी पिक्चरचं ते सुंदरच आहे, पण त्यातलं एखादं दुसरं जे काय असेल ते इतिहास तज्ज्ञ जे असतील त्यांना जर आपण थोडंसं विचारात घेऊन केलं तर मला वाटतं की ते जे कारण नसताना ही कॉन्ट्रोवर्सी जी होती ती संपून जाईल. आणि हा पिक्चर खरंच म्हणजे भावी पिढीला हे दाखवणं गरजेचं काय, तर शेवटी आपण पुढं आयुष्यात वाटचाल करत असताना आपण म्हणजे मागचा जो इतिहास आहे तो विसरून आपल्याला चालणार नाही. कारण की त्या इतिहास आपल्याला, इतिहास म्हणजे एक प्रकारचा आपला म्हणजे सगळ्यांचाच शिक्षक आहे. म्हणजे त्याच्यातनं आपल्याला एवढं शिकायला मिळतं. आणि महाराजांची एकंदरीत शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याकडनं एवढं घेण्यासारखं आहे की एक प्रकारची मोठ्या प्रमाणात ती प्रेरणा मिळते. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की थोडंसं आपण त्याच्यात थोडंसं एक मला वाटतं त्या लेझिमच्या ह्याच्यावरनं काय झालं असेल किंवा ह्याच्यावरनं जे काय झालं असेल किंवा कोणाच्या आक्षेप असेल हे थोडंसं आपण जरा त्याचं त्या संदर्भात थोडंसं हे करून लवकरात लवकर आपण रिलीज करावा, ही आमची पण सगळ्यांची, म्हणजे माझीच नाही सगळ्यांचीच. कारण की शेवटी कलाकार हे असतात, आपण दिग्दर्शक असतात, आपण संपूर्ण प्रोड्युसर डायरेक्टर आपण असतात. आणि बोलणं सोपं असतं पण करणं तितकंच अवघड असतं. करत तर कोण नाही, आणि जे करतात ठीक आहे ना, एवढं उघडपणे संपूर्ण त्यांचा निषेध आणि हे करण्यापेक्षा जे तुमच्यासारखे जे लोक असतात त्यांची चर्चा करून हे करून थोडंसं त्यांनी करायला हवं होतं. पण जे असेल त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या असतील कोणाच्या पण जे असतील तर त्याच्यावरती थोडंसं आपण जरा एक विचार करून, आणि ते काय एखादा सीन असेल तो डिलीट केला तर मला वाटतं त्यात काही अडचण येणार नाही. आणि करावं. नक्कीच राजे, म्हणजे माझा तोच पूर्ण फोकस आहे की 30 तारखेपर्यंत फिल्म तयार करतोय मी. बर. अजून फिल्मचे VFX, म्युझिक आणि डबिंग हे सगळं चालू आहे. नाही, पण जे बघितलं ते म्हणजे फॅन्टॅस्टिक, म्हणजे अप्रतिम. म्हणजे संभाजी महाराजांना शोभल असं ते सिंहाचं जे दाखवलं ते तर म्हणजे जी प्रामाणिक स्वप्न एवढंच होतं की आपलं दैवत आहे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपलं दैवत आहे. ते नसते तर आपणच नसतो. नाही, खरंच आहे. माझी फक्त प्रामाणिक
प्रयत्न एवढाच आहे की आपले महाराज, आपला राजा काय होता हे अख्ख्या जगाला कळावं. नाही म्हणजे निश्चित म्हणजे त्याबद्दल दुमतच नाही. ते राजांचा मान राखत प्रत्येक फ्रेम मी शूट केले राहते. नाही. राजांची प्रतिष्ठा राखत, राजांचा मान राखत. नाही त्याबद्दल म्हणजे हे बघा, तुम्ही जे केलंय ना, मी सांगितलं ना, म्हणजे रिअली म्हणजे वाखाणण्यासारखं आहे. कसं आहे की एखादा सीन असतं, लोकांना वाटतं किंवा ते त्या काळात मग दाखले काढतात, जे दाखले असतील ते अनुषंगाने हे आपल्याला वाटतंय हे नको ते नको, एखादा 2 सीन तेवढं असेल तेवढं डिलीट केलं की मग, पण हा लवकरात लवकर तरुणांच्या करता खास करून म्हणजे हा प्रदर्शित व्हावा, जेणेकरून त्यांना पण कळायला पाहिजे ना हे की आता कालांतराने आपल्याला माहिती आहे की संपूर्ण एवढं टेक्नॉलॉजी एवढी वाढत चालली आहे आणि इतिहास हा विषय वरती फारसं कोण लक्ष देत नाही आणि त्यामुळे ना की हा इतिहास पुढच्या पिढीला कळायला पाहिजे. आणि वाचन तर आता किती थोडं झालं आहे आणि त्यामुळं ह्या संपूर्ण आपण तुम्ही आम्ही भावी पिढीला फारसं फार तुमच्या माध्यमातनं म्हणजे पिक्चरच्या माध्यमातून असेल किंवा ह्याच्या बाकीच्या ग्रंथ तर किती अलीकडची पिढी तर वाचत पण नाही, वाचन एकदम कमी झालं आहे. एवढं स्पेशलायझेशन आता आलं आहे की त्या स्पेशलायझेशनमुळे लोकांना आणि कॉम्पिटेटिव्हनेस एवढं वाढलं त्यामुळं लोकांना वेळच मिळत नाही आणि त्यामुळे ह्याच्यातनं कसं आहे की त्यांना एक म्हणजे त्यांना एक प्रकारचं त्यांना सुद्धा एक ऊर्जा येण्यासारखं हां बाकी काय नाही. हां हो चालेल, नक्कीच करणार आहे. मला जी फक्त अजून 4-5 दिवस पाहिजे हो कंप्लीट करायला. नो प्रॉब्लेम. ते झालं की जी मी तुम्हालाही राजे चित्रपट दाखवायला येणार आहे. मी तर वाटच बघतोय कधी ते बघायचं. स्वतः येईल तुम्हाला दाखवायला. हो अगदी ओके. हां आणि त्याच्या हे सगळं करायचं म्हणजे काहीच म्हणजे पूर्ण चित्रपटामध्ये राजे फक्त आपले राजे किती थोर होते हे दाखवण्यात आलंय. खरंच आहे. ओके त्या चालेल. तज्ञांना दाखवून ज्या काही बदल घडवायचे हां करून बदल टाकू. आपण नक्की घडवू. चालेल ओके ठीक. धन्यवाद धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.